नमस्कार मित्रांनो, कैवल्यपदाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्यपदातली सूत्र समजून घेतोय. महर्षी पतंजलींनी या सूत्रामध्ये नक्की काय गहनता दडवून ठेवले याच्यावरती आपण प्रकाशझोत देखील टाकतोय. आपण मागच्या सूत्रामध्ये असं बघितलं की मन म्हणजे चित्त हे स्वयंप्रकाशित नाही. ते पुरुषाकडून कशा प्रकारे प्रकाश घेतं आणि ह्या जगातल्या गोष्टी बघतं हे आपण बघितलं. मात्र मनाचं पुढचं स्वरूप आपल्याला या 20व्या सूत्रामधून असं समजून घ्यायचं. चित्त हे स्वयंप्रकाशित नसले तरी ते एकाच वेळी बाह्य विश्वातील वस्तूंचे ज्ञान घेणं तसेच स्वतःचे निरीक्षण करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कशा करू शकत नाही, याच गोष्टीवरती आजच्या सूत्रामधून आपला प्रकाश टाकायचा. चला हे सूत्र समजून घेऊया. एक समय च उभय अनवधारणम या सूत्रातील एक एक शब्दाचा अर्थ आपण आता समजून घेऊया. एक समय म्हणजेच काय, तर एकाच वेळी किंवा एकच अगदी क्षणाला देखील आपण इथे म्हणू शकतो. च म्हणजेच आणि, उभय म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजेच काय, इथे महर्षी पतंजली आपल्याला बाह्य ज्या वस्तू आहेत तसेच त्याच्याबरोबर स्वतःचं जे चित्त आहे याविषयी बोलले गेले आहे. अनवधारणम म्हणजेच काय, अनवधारण न होणे, एकाच वेळी स्पष्ट न होणे किंवा ज्ञान न होणे. एकंदरीतच या सूत्राचा आपण अर्थ असा समजून घेऊ शकतो की हे जे चित्त आहे, हे जे मन आहे, हे एकाच वेळी बाह्य जगातील ज्या वस्तू आहेत त्याच्याबरोबरच स्वतःच जे स्वरूप आहे, स्वतःच्या रूपातून जे प्रकट होणार आहे, अशा दोन्ही गोष्टींचं ज्ञान एकाच वेळी एकाच समयी मिळू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला मनाची मर्यादा लक्षात घ्यायची. मनाची मर्यादा म्हणजेच काय, तर सिंगल टास्क. आपल्याला काय करायचं, एका वेळी एकच काम करायचंय. मग काम म्हणजेच काय, तर एकतर विचार जो आपण करतोय तो स्वतःचा विचार करणार आहोत किंवा बाह्य जगातील ज्या वस्तू आहेत त्यांचा विचार करण्याचं काम इथे हे मन करणार आहे. बघा, हे लक्षात घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा तिथला बँक कॅशियर जो आहे तो त्याच्या समोर उपस्थित असलेला जो ग्राहक आहे त्याचे पैसे देण्यासाठी किंवा त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी काम करणार. तो जेव्हा समोरचा ग्राहक बघतोय, त्याच्याकडून आलेले पैसे बघतोय, तेव्हा तो पैसे मोजतोय. त्यावेळेस त्याला अजिबात मी कोण आहे, माझं घरचं कसं चाललंय हे विचार डोक्यामध्ये येत नाही. तो फक्त इथे समोरच्या ग्राहकाचा जो ताळमेळ आहे, त्याला जे पैसे द्यायचे किंवा घ्यायचे याचाच तो विचार करतोय. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी आणखीन काही उदाहरण बघूया. माझं जे बोट आहे ते स्वतःला स्पर्श करू शकतं का, तर हे कधीच शक्य होणार नाही. आपण अजून एक उदाहरण बघूया. आपण मानवी डोळ्याचं उदाहरण घेऊया. मानवी डोळा काय करतोय, तर बाह्य जगाचा विचार करतोय. बाह्य जगातल्या ज्या वस्तू त्याला दिसतात त्यांच्याविषयी तो माहिती जाणून घेतोय. मात्र हाच डोळा स्वतःच्या डोळ्यातलं बुबुळ बघू शकतो का, तर हे शक्य नाही. मात्र हे शक्य कधी होऊ शकतं, जेव्हा तो आरशात बघतोय, जेव्हा तो कॅमेऱ्यामध्ये बघतोय, तेव्हा त्याच्या डोळ्यांविषयी, त्याच्या पापड्यांविषयी तो स्वतः कसा दिसतोय याच्याबद्दल त्याला ज्ञान होणार आहे. मात्र हे ज्ञान त्याला आरशाच्या मदतीने घ्यावं लागणार आहे. बघा, या ठिकाणी आरशाची जी मदत घ्यावी लागते त्यावेळी जगाचा जो विचार आहे तो त्याचा पूर्णपणे बंद होणार आहे आणि तो स्वतःला बघू शकणार आहे. तो स्वतःला बघून घेतोय. एकाच वेळी एकतर बाहेरच्या जगातलं ज्ञान घ्यायचंय किंवा स्वतःकडे बघायचंय. एकाच वेळी या सर्व गोष्टी अजिबात शक्य नाही. बोटाने स्पर्श जाणवतोय का, डोळ्यांनी जग दिसतंय का, हे सगळे प्रकृतीपासून रचलेले, म्हणजे आपली जी इंद्रियांची अवस्था आहे ती कोणापासून निर्माण झाली, तर ती प्रकृतीपासून निर्माण झाली. प्रकृती ही एका वेळी एकच काम करते, त्याच्यातील एकच गहनता समजून घेते. हे जे काय सर्व गुपित दडलेलं आहे ते आपण कैवल्यपदातल्या या 20व्या सूत्रामधून समजून घेतलं. अजून बरीच सूत्र या कैवल्यपदातली आपल्याला समजून घेणं बाकी आहे, त्यांचा अर्थ समजून घेणं आपल्याला बाकी आहे. ही सर्व सूत्र मी त्यांची माहिती तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या योगी साधक मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांसाठी कमेंटसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्यपदातील पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.